नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे, ती म्हणजेच ब्रेड पिझ्झा. म्हणजे आज आपण हा ब्रेड पिझ्झा ब्रेडपासून बनवणार आहोत. ब्रेडवरतीच हा पिझ्झा आपण बनवणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं 8 ब्रेड घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही 8 ब्रेड घेतलेले आहेत. आणि आता ही ब्रेड आपण म्हणजे चारही कोपरे असे चाकूच्या साह्याने कापून घेऊया. आपण साईडचा भाग काढून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे मी ब्रेडचे साईडचे भाग काढून घेतले आहे. त्यानंतर गॅस बंद आहे, तव्यावरती 4 ब्रेड ठेवून घेऊया. अशा प्रकारे त्या ब्रेडवरती आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया. तर चमच्याच्या साह्याने बघू शकता अशा प्रकारे सर्व 4ही ब्रेडला आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया. त्यानंतर पिझ्झा सॉस तर लावून झाला आहे. आता त्याच पिझ्झा सॉस लावून झाला की त्यावरती मेयोनीज आपण घालून घेऊया. मेयोनीज घालून घेतलं की चमच्याच्या साह्याने सर्व ब्रेडला 4ही ब्रेडला आपण हा मेयोनीज व्यवस्थित पसरून लावून घेऊया. तर बघू शकता मेयोनीज तर आता लावून झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यावरती परत 4 ब्रेड ठेवून घेऊया. तर बघू शकता 8 ब्रेड घेतले होते एकूण आपण. तर 4 ब्रेड खाली आणि 4 ब्रेड आपण वर ठेवलेले आहे आता. तर आता हे 4 ब्रेड ठेवले की याच्यावरती परत आपण मेयोनीज घालून घेऊया. तर बघू शकता मेयोनीज घालून घेतलं की रेड चिली सॉस तो पण आपण आवडीनुसार याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर पिझ्झा सॉस, आता हे तीनही मिश्रण मी व्यवस्थित ब्रेडवरती घालून घेतले आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित परत पसरून एकत्र करून लावून घेतलेलं आहे. तर अशाच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत ह्या ब्रेडला मी हे सर्व तीनही जिन्नस लावून घेतलेले आहेत. तर आता याच्यावरती घालून घेऊया आपण. बघू शकता अशा प्रकारे कांद्याचे काप अशा प्रकारे ठेवून घेऊया. बघू शकता तुम्ही एक कांदा चिरलेला आहे. शिमला मिरचीचे पण काप अशा प्रकारे आपण याच्यावरती ठेवून घेऊया. त्यानंतर टोमॅटोचे काप पण यावरती आपण ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आपलं हे सर्व ठेवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये स्वीट कॉर्न जे आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात, तर ते पण आपण याच्यामध्ये सर्व ब्रेडवरती सर्व घालून घेऊया. तर बघू शकता स्वीट कॉर्न आपले सर्व घालून झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आता चीजचे क्यूब होते ना, ते मी किसून याच्यावरती वापरत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण चीज पण याच्यावरती किसून घालून घेऊया. तर चीज पण सर्व टाकून झालेलं आहे. यानंतर करूया गॅस चालू आणि स्लो गॅसवरती झाकण ठेवूया एक 5 ते 7 मिनटं. स्लो गॅसवरती 5 ते 6 मिनटं झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता आपला किती भारी ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे. तर किती कमी वेळामध्ये अगदी झटपट आपला ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कळवा आणि ही रेसिपी पण तुम्ही एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा. तर बघू शकता किती छान आपला हा ब्रेडचा पिझ्झा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये.